खामगावात अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणानंतर संताप, आरोपी विरुद्ध कठोर कारवाईची मागणी। अकोला शहरात गणेश विसर्जनाच्या दिवशी 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आरोपीला अद्याप अटक झालेली नाही। त्यामुळे समाजातून कठोर कारवाईची मागणी होत आहे। या घटनेविरोधात सकल हिंदू समाज, भोई समाज तसेच विविध स्थानिक संघटनांनी आंदोलन छेडले आहे। अल्पवयीन मुलींवरील अत्याचार रोखण्यासाठी सरकारने कठोर कायदा करावा, महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण आणि अधिकार द्यावेत अशी मागणी करण्यात आली। तसेच आरोपीवर मकोका अंतर्गत कारवाई करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा अशीही मागणी व्यक्त करण्यात आली। भाजप कार्यकर्ते अमोल अंधारे यांनी महिलांच्या सुरक्षेसाठी कठोर कायदा तातडीने लागू करण्याची गरज असल्याचे सांगितले। आरोपीला लवकरात लवकर अटक न झाल्यास लोकशाही मार्गाने व्यापक आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे। आपल्याला माहिती आहे की गणपती विसर्जनच्या दिवशी अकोल्यामध्ये एका जिहादी मानसिकतेच्या नराधमाने 13 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला। बलात्कारच नाही केला तर किती दिवसापासून तो तिला अतुना छळत होता, त्रास देत होता। त्या जिहादी मानसिकतेच्या व्यक्तीवर याच्या अगोदर सुद्धा 2 बलात्कारचे गुन्हे दाखल आहे आणि हे असं वाटतं की ठरवून हिंदू मुलींना टार्गेट करून असे प्रकार घडू लागलेले आहेत आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला, परंतु अद्यापपर्यंत आरोपी अटक नाही। आरोपी कोणाच्या संपर्कामध्ये आहे, कुठं आहे, काय आहे याची रिसर्च चौकशी करून ज्या ज्या लोकांनी यांना मदत केलेली आहे त्या सर्व लोकांच्यावर गुन्हे दाखल करावे। ज्या आमच्या हिंदू भगिनींवर, जे हिंदू भोई समाज आहे याच्यावर, ज्या महिलांवर, मुलींवर जो अन्याय अत्याचार झालेला आहे तिला सरकारने मदत करावी। महिलांचा कायदा अजून कठोर करावा आणि महिलांना आता शस्त्र वापरण्याची परवानगी द्यावी स्वरक्षणार्थ। कारण की आपण पाहिलं की कायदा भरपूर केलेला आहे, पण कायदा झाल्यानंतरही आजही अशा विकृत व्यक्तीचे, जिहादी मानसिकतेचे लोक आजही मुलींवर छेडखानी, बलात्कार आणि त्यांना कुठेतरी मारून टाकण्याचा प्रकार चालू आहे। एकीकडे लव जिहाद, धर्मांतरण या गोष्टी घडत असताना सरकारने कठोर कायदा केला पाहिजे। या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी कायदा केला धर्मांतरण बंदीचा आणि लव जिहादचा। हा लवकर अंमलात आणला पाहिजे। तर हा लवकर अंमलात आणला तर मला असं वाटतं की कोणत्याही हिंदू भगिनींची किंवा कोणत्या भगिनीची अशा प्रकारची अन्याय होणार नाही, अशा प्रकारचा अत्याचार होणार नाही या मागणीसाठी आणि आरोपींना लवकरात लवकर अटक करावी यासाठी या सकल हिंदू समाज आणि हिंदू भोई समाज हा प्रत्येक ठिकाणी आज पूर्ण महाराष्ट्रभर निवेदन आहे। जर लवकरात लवकर आरोपींना अटक नाही केली तर लोकशाही मार्गाने आम्ही अकोल्याकडे कूच करून सर्व हिंदू समाज या आंदोलनामध्ये सहभाग घेईल याची शासन प्रशासनाने दखल घ्यावी एवढी मागणी करतो। आणि आज आपल्या खामगाव परिसरातील सर्व विविध संघटना, विविध हिंदू संघटना, विविध पदाधिकारी सर्वांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। ही फक्त भोई समाजाची एकटी घटना घडलेली नाही आहे, हे हिंदू समाजात घटना घडलेली आहे। कारण की घटना करणारा हा जिहादी मानसिकतेचा मुस्लिम व्यक्ती असून याची मानसिकताच खराब आहे। गणपती असताना घरी कोणी नाही याचा फायदा घेऊन वयाचा विचार केला। 13 वर्षाच्या लहान मुलींवर कोणी व्यक्ती बलात्कार करतो म्हणजे कशा पद्धतीची मानसिकता याचा विचार आपण केला पाहिजे। माझी शासन, प्रशासन आणि पोलीस प्रशासन विनंती आहे की अशा लोकांवर ताबडतोब अटक करून मकोका अंतर्गत कारवाई करावी आणि फक्त त्याच्यावर बलात्काराचा जो गुन्हा दाखल झालेला आहे हा जलदगती कोर्टामध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून दिला पाहिजे। गुन्हे दाखल होतात 10-10 वर्ष निर्णय लागत नाही। जलदगती कोर्टात न्याय चालवावा, फास्ट ट्रॅक कोर्टात न्याय मिळावा आणि लवकरात लवकर कायदेशीर मार्गाने जे काही याच्यावर गुन्हे दाखल केलेले आहे याच्यावर सजा झालेली आहे आणि लवकरात लवकर सजा करून द्यावी। जय जय